श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना कौल कसा घ्यायचा किंवा त्यांचा निर्णय कसा घ्यायचा तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर सगळ्यात आधी कधी आपल्याला अनेक जीवनामध्ये असे अनेक काही प्रश्न उभे राहत असतात ज्याची उत्तरं आपल्याला सहज मिळत नाही। कधी असे निर्णय समोर येतात जे घ्यायचे कसे आणि त्यांना सामोरं कसं जायचं, पण आपलं मन जे आहे तर ते मान्य करत नाही आणि नको म्हणत बसतं। असा तो काळ असतो जिथे मन प्रचंड घालमेल करत असतं, हे करू की ते करू, तेव्हा होकार द्यावा की नकार, थांबावं की पुढे जावं, असे अडकलेले पैसे किंवा मिळतील किंवा नाही, एखादं स्थळ आलं आहे पण तिथे होकार द्यावा की नाही, किंवा घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न आहे, त्यांच्या करिअरबाबत प्रश्न आहे, नोकरी बदलावी का, व्यवसाय सुरू करावा का, एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे पण ते काम होईल की नाही, असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये घोळत असतात। पण एक गोष्ट समान असते, ती म्हणजे मनाची अवस्था। अशा वेळी आपण काय करतो, आपण आपल्या माणसांकडे जातो, म्हणजेच घरातील जे सदस्य आहे, मित्रमैत्रिणी असतील किंवा ओळखीचे लोक असतात। पण बऱ्याच वेळा प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असतं। कोणी म्हणतं कर, कोणी म्हणतं नको करू, आणि आपण आधीच गोंधळलेले असतो, त्यामुळे अजूनच आपलं कन्फ्युजन वाढत जातं। मग अशा वेळी एक विचार मनात येतो, कोणीतरी असावं किंवा जो योग्य आपल्याला मार्ग दाखवेल, आणि ते स्वामी समर्थ महाराज आपल्याला आयुष्यात प्रवेश करत असतात। तर आपण स्वामी समर्थ महाराजांना आपले प्रश्न विचारू शकतो, आपल्या निर्णयासाठी त्यांची मदत मागू शकतो। आता इथे काही लोक म्हणतील, महाराज काही थोडी स्वतः बोलतात का, उत्तर कसे देतील? तर मी तुम्हाला अत्यंत ठामपणे सांगते की स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना उत्तर देतात, पण एका अटीवरती, ती म्हणजे स्वामींवर आपला पूर्ण विश्वास असायला हवा, आणि दृढ आणि न डगमगणारा विश्वास असला पाहिजे। आपण मनाशी ठरवले पाहिजे की महाराजांनी दिलेला निर्णय हा योग्य आहे, तर आपण आपल्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही, तरी पण आपण तोच निर्णय मान्य करणार आहोत, तोच निर्णय आपल्यासाठी शेवटचा असेल। स्वामींच्या आज्ञाबाहेर आपण जाणार नाही। जर स्वामींनी एखादा निर्णय नकारात्मक दिला तर तो आपल्या वाईटासाठी नसतो, तर तो आपल्या हितासाठीच असतो। तर स्वामी महाराज त्रिकालदर्शी आहेत, म्हणजे त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य हे सर्व माहीत आहे। तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे स्वामींना पूर्णपणे माहीत असतं। म्हणूनच कधी उत्तर आपल्या मनासारखं येत नाही, पण तेच उत्तर आपल्यासाठी योग्य असतं, आपल्या संकटांपासून बचाव करण्यासाठी ते योग्य असतं। आता स्वामी महाराजांसमोर प्रश्न विचारणं हा काही खेळ नाही, तर ही श्रद्धेची परीक्षा असते। म्हणूनच जर तुमची स्वामींवर नितांत श्रद्धा असेल तर महाराजांचा कौल घ्यायचा, तरच त्यांना प्रश्न विचारायचा। जर उत्तर आपल्या मनासारखं आलं तर आपण छान म्हणतो, आणि पण जर उत्तर नकारात्मक आलं तर आपण म्हणतो हे चुकत आहे, असं काही नसतं। तर असे विचार मनात आणायचे नाहीत, त्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ असतो। आता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, आपण नित्यसेवा करतो तर आपल्या वाचनात बाळप्पा महाराजांची कथा नक्कीच येते। आता तिथे बाळप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान गणेश, शंकरांची पूजा करून मग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। एकदा सुंदराबाईंनी महाराजांना सांगितले की बाळप्पा महाराजांना शंकराची पूजा न करण्याची आज्ञा द्यावी, आणि महाराजांनी तशी आज्ञा दिली देखील। पण बाळप्पा महाराजांच्या मनात शंका निर्माण झाली, त्यांना वाटलं की कदाचित महाराजांनी सुंदराबाईच्या सांगण्यावरूनच ही आज्ञा दिली असावी, आणि म्हणूनच बाळप्पा महाराजांनी 2 चिठ्ठ्या टाकल्या। एका चिठ्ठीवर लिहिलं होतं पूजा करावी, आणि दुसऱ्या पूजा करू नये असं। जेव्हा चिठ्ठी उचलली तेव्हा उत्तर आलं पूजा नाही करावी। त्या क्षणी बाळप्पा महाराजांच्या मनातील सर्व गोंधळ थांबला, त्यांनी ते उत्तर स्वामींची आज्ञा मानली आणि तोच निर्णय घेतला। तर आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहे, त्रिदेवांचा वास स्वतः महाराजांमध्ये आहे, आणि शंकराचे पूजन स्वामींच्याच रूपामध्ये बाळप्पा महाराजांच्याच हातून होणार होतं। हे सत्य त्यांना कळलं आणि त्यांनी स्वामींची आज्ञा मानली। आता आपल्याला आपला प्रश्न कसा विचारायचा ते नीट समजून घेऊया।
अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की स्वामी समर्थांचा कौल घेताना फक्त एक प्रश्न विचारणं महत्त्वाचं नसतं, तर तो प्रश्न कशा भावनेने आणि कशा तयारीने विचारतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी महाराज हे दत्त अवतार आहेत आणि दत्त परंपरेमध्ये शुद्धता, सात्विकता आणि स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. म्हणूनच कौल घेण्याच्या दिवशी भक्ताने सर्वप्रथम स्वच्छ स्नान करावं, त्यानंतर शक्यतो पांढरे, पिवळे किंवा भगवे वस्त्र परिधान करावं. पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे, पिवळा रंग ज्ञान, सात्विक आणि गुरुकृपेचं प्रतीक आहे आणि भगवा रंग वैराग्य आणि भक्तीचा दर्शवत असतो. काळ्या आणि अतिगडद रंगाचे कपडे यावेळी टाळावेत, कारण स्वामी हे दत्त अवतार असल्याने काळा रंग त्यांना प्रिय नाही, असं शास्त्रात आणि परंपरेत सांगितलेलं आहे. तर वस्त्र जसं महत्त्वाचं आहे तसंच पूजा साहित्य ते देखील महत्त्वाचं आहे. कौल घेण्यापूर्वी पूजेसाठी खालील साहित्य जवळ ठेवायचं असतं: धूप, अगरबत्ती आणि दीप. स्वामींसाठी गोड नैवेद्य ठेवायचा, शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोड पदार्थ, कारण पिवळा रंग स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच फुलांमध्ये पिवळ्या रंगाची फुले असतील तर उत्तम आणि त्यासोबत तुळशीपत्र नक्की ठेवायचं. पूजेसाठी पाणी शिंपडण्यासाठी एक छोटा भांडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिठ्ठीसाठी 2 एकसारखे पांढरे कागद. आता स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या पूजास्थळाची स्वच्छता करायची आहे. मूर्तीला वस्त्र जसं की कंधा, टोपी घालणं शुभ मानलं जातं, पण लक्षात ठेवा कौल घेण्यासाठी ते सक्तीचं नाही. भाव महत्त्वाचा असतो. पूजास्थळ हे स्वच्छ करायचं, शांत आणि पवित्र असावं, कारण तिथेच आपण स्वामींना प्रश्न विचारणार असतो. आणि जेव्हा ही सर्व तयारी पूर्ण होते तेव्हाच आपण पुढे जाऊन चिठ्ठीद्वारे स्वामी समर्थांचा कौल घ्यायचा असतो. तर सर्वप्रथम आपल्याला 2 समान आकाराचे कागद घ्यायचे. संपूर्ण पांढरे प्लेन कागद चालतील, रेष असलेले तरी चालतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही कागदाची लांबी रुंदी एकसारखी असली पाहिजे, म्हणजेच सारख्या मापाचे असले पाहिजे. दोन्ही कागदांवर सर्वात वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं. सगळ्यात खाली एका चिठ्ठीवर होय आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असं लिहायचं आहे आणि मध्ये जिथे जागा राहील तिथे आपल्याला एक प्रश्न लिहायचा आहे. उदाहरणार्थ, हे घर घेणं योग्य आहे का? हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का? जो तुमचा प्रश्न असेल तो त्या चिठ्ठीवरती मांडायचा आहे. त्यानंतर दोन्ही कागदांच्या सारख्या घड्या घालायच्या. जशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तशा पद्धतीने घड्या घातल्यानंतर तुमच्याकडे केंद्रातील जी रक्षा असते तिला विभूती म्हणतात, तर ती त्या चिठ्ठ्यांना लावायची आहे. मग त्या दोन्ही चिठ्ठ्या स्वामींच्या चरणी थोडा वेळ ठेवायच्या. घरात मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणाजवळ ठेवा किंवा फोटो असेल तर फोटोसमोर ठेवा आणि स्वामींच्या नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. किमान 1 माळ तरी करू शकता तुम्ही, म्हणजे 5 मिनटं तरी तुम्ही नामस्मरण करू शकतात. मग स्वामींना मनापासून प्रार्थना करा, स्वामी तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर जर घरात लहान मुलं असेल तर त्यांच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्या आणि जर कोणी नसेल तर स्वतः डोळे बंद करून स्वामींचं नाव घेत एक चिठ्ठी उचलायची आणि जी चिठ्ठी येईल तोच निर्णय तो स्वामींचा असेल, तो आपल्या हितासाठी आहे असं आपण मानू शकतो. जर उत्तर नाही आलं तरीही आपण ते काम केलं तर काही दिवस सर्व ठीक वाटेल, पण पुढे चालून त्याचा मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून स्वामींनी जो दिलेला निर्णय आहे, जी चिठ्ठी तुम्ही उचललेली आहे, जो निर्णय दिलेला आहे तोच योग्य समजून त्याच पद्धतीने तुम्हाला कार्य करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना कौल मागू शकतात आणि तुमच्या इच्छा, तुमचे जे अडलेले कामं असतात ते तुम्ही करून घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थ.